नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 17 एप्रिलच्या भागामध्ये काल आपण बघितलंत मित्रांनो, तसं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सावित्रीकडे पुरावा मागितलेला असतो. तर तेव्हा सावित्री म्हणते, कंपनी सरकारविरोधात बोलायला कोण बी तयार नाही, पुरावा मिळणं लई अवघड आहे. तर तेव्हा सगुणाव आता जॉन साहेबांना म्हणते, साहेब तुमच्या चर्चमधली पोरं किती सांभाळली मी, माझ्या पोराला माझ्यापासून लांब नका करू बघा, असं म्हणून ती हात जोडून सांगत असते आणि म्हणते, मी हात जोडते, माझ्या पोराला माझ्यापासून लांब नका करू, असं ती डोळ्यात पाणी घेऊन एकदम कळवळीने सांगत असते मित्रांनो. तर तेव्हा जॉन साहेब म्हणतात, मैं भी ज्योति को बहुत दिनों से जानता हूँ, बहुत अच्छा लड़का है वो. तर तेव्हा ते वरिष्ठ अधिकारी म्हणतात, ये सब चर्च में अच्छा लगता है लेकिन कानून के सामने नहीं. आणि म्हणतात, मीटिंग इज ओव्हर, हे कंपनी सरकार विल टेक ॲक्शन. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सावित्री आणि सगुणाव दोघेसुद्धा घाबरतात. आणि त्यानंतर सावित्री आणि सगुणावला ते सांगतात, आता परिणामांना सामोरे जायसाठी तयार राहा. आणि म्हणतात, यू कॅन गो नाव. आणि तेव्हा या दोघींनासुद्धा खूप मोठा धक्काच बसतो. तर इकडे मित्रांनो, आता मोरूला त्याच्या वडिलांनी खोलीमध्ये डांबून ठेवलेलं असतं आणि मोरू आता विनवण्या करत असतो, दरवाजा बडवत असतो, म्हणतो, बाबा दरवाजा उघडा बाबा, असं नका करू बाबा, बाबा असं नका करू, माझा मित्र संकटात आहे बाबा, मला जाऊ द्यात. आणि तो खूप रडत असतो, त्याला खूप काळजी वाटत असते ज्योतीची. आणि त्यानंतर रडत रडत जोराने भिंतीवरती हात आपटतो आणि म्हणतो, ज्योती ज्योती मित्रा मला माफ कर, मी तुला मदत नाही करू शकत, माझा नाईलाज आहे मित्रा, असं म्हणून तो खूप जोराने रडत असतो मित्रांनो. आणि दुसरीकडे मित्रांनो, आता सदाशिव जो असतो तो घराच्या बाहेर पडत असतो. तर तेव्हा त्याला त्याची आई थांबवते, म्हणते, सदा थांब, आणि विचारते, कुठे निघालास. तर तेव्हा सदा सांगतो, अगं आई, ज्योती अडचणीत आहे ग, मला साक्ष द्यावयास जाऊ दे, मी तुझ्या पाया पडतो, असं म्हणून तो आईसमोर हात जोडतो आणि तिथून परत चाललेला असतो. तर तेव्हा त्याची आई परत त्याला थांब असं जोराने ओरडते आणि म्हणते, घराबाहेर पाऊल टाकलंस तर माझं मेलेलं तोंड पाहशील. आणि असं जेव्हा त्याची आई म्हणते, तर तेव्हा सदाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तो मागे वळून आईकडे बघतो आणि आई आई असं म्हणत असतो. तर तेव्हा त्याची आई आतमध्येच निघून जाते. आणि मित्रांनो, आता सदाचा सुद्धा नाईलाज होतो आणि तो रागारागात आपलं दप्तर वगैरे फेकून देतो आणि तो सुद्धा रडू लागतो आणि हात जोडतो आणि म्हणतो, मला माफ कर ज्योती. आणि तो सुद्धा खूप रडत असतो मित्रांनो. आणि मित्रांनो, आता इकडे तर एकदम आश्चर्यकारकच घटना घडते. इकडे आता त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दोघींना सुद्धा जायला सांगितलेलं असतं आणि या दोघीसुद्धा अजून तिथे थांबलेलेच असतात. आणि इतक्यातच हौसा आणि तिचा नवरा तिथं येतात. तर तेव्हा आता जॉन साहेब ऑफिसरना समजावून सांगत असतात, म्हणत असतात, ऑफिसर लिसन टू मी नाव प्लीज. तर तेव्हा ते ऑफिसर म्हणतात, नो. आणि इतक्यातच आता हौसा जी असते ती सावित्रीला हाक मारते, सावित्री ताई. आणि तिनं असा हाक मारलेलं बघितल्यानंतर सावित्री आणि सगुणाव दोघेसुद्धा एकदमच तिच्याकडे मागे वळून बघतात आणि तिला बघितल्यानंतर या दोघेसुद्धा खूप खुश होतात. आणि सावित्री तर म्हणते, हौसा. आणि आता जॉन साहेबांना सुद्धा ते खूप छान वाटलेलं असतं. आणि त्यानंतर आता हौसा आणि तिचा नवरा जो असतो ते आता पुढे येतात आणि सावित्री लगेचच हौसाजवळ जाते आणि तिला म्हणते, हौसा तू आलीस. आणि तिला घेऊन आता त्या साहेबांच्या समोर उभा करते आणि म्हणते, साहेब अहो हीच ती हौसा, हिचीच छेड काढली होती तुमच्या माणसांनी, ही बिचारी घाबरून लपून बसली होती. आणि हौसाला म्हणते, हौसा सांग की. तर तेव्हा आता हौसा सांगू लागते, म्हणते, साहेब त्या दिवशी बाजारात, असं म्हणते आणि जे काही घडलेलं असतं ते सगळं सांगू लागते. ज्यावेळेस त्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांनी हौसाचा हात पकडलेला असतो आणि ती सोड सोड असं म्हणत असते आणि ते सगळं सांगत असताना ती खूप रडत असते. आणि त्यानंतर ज्यावेळेस तो इंग्रज अधिकारी तिच्या अब्रूवरती हात टाकत असतो, तर तेव्हा ज्योती आडवा आलेला असतो आणि तो म्हणालेला असतो, सर प्लीज डू नॉट इन सच मॅनर. आणि तेव्हा त्या गोऱ्या अधिकाऱ्याने ज्योतीला कानाखाली मारलेली असते. ते सुद्धा हौसा तर सगळं काही या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगू लागते आणि ते सगळं ऐकत असताना त्यांना तर धक्काच बसत असतो. आणि ती पुढं सांगते, त्यानंतर ज्योतीने मग ते ऐकत नाही म्हटल्यानंतर उसाच्या कांडक्याने त्या दोन्ही गोऱ्या अधिकाऱ्यांना मारलेलं असतं. आणि हे सांगितल्यानंतर तर त्यांना खूपच मोठा धक्का बसतो. आणि इकडे मात्र मित्रांनो, त्या घरामध्ये सर्वजण खूप काळजीत असतात. दादा तर इकडं तिकडं एरजाऱ्या मारत असतात आणि राजाराम तर कट्ट्यावरती डोक्याला हात लावूनच बसलेला असतो. आणि तेव्हा राणूजी तिथंच उभे असतात, त्यांची सगळी मजा बघत असतात.
तर राजाराम म्हणतो ती हौसा पुन्हा सोडून गेली आणि ती आता परत येत नसती. आणि ते ऐकल्यानंतर तर दादा खूपच घाबरतात आणि म्हणतात अरे देवा, आता संपलाच किंवा सगळा खेळ. तर ते ऐकल्यानंतर राणूजी म्हणतात अरे संपणारच होता खेळ, तुम्हासनी आत्ता कळलं. अरे दादा कशाला उगाच आगीशी खेळत बसलास तू. तर तेव्हा दादा म्हणतात आप्पा, अरे पण माझं ऐकाय नको का देवा. तर राणूजी म्हणतात मोठी साहेबीन लागून गेली कचेरीत जाऊन बोलाया. अरे घाम फुटतो साहेबाला बघून, आणि गोरसाहेब काय हात जोडून पाया पडून ऐकणार आहेत का. तर तेव्हा आता राजाराम उठतो आणि म्हणतो आप्पा, सावित्री सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाही. तेव्हा राणूजी पुढे येतात आणि दादाला म्हणतात त्यात ह्यो शाना हार मानायची नाही म्हणतो. अरे बाबा सरळ सांगायचं तिला की हे आपल्या आवाका बाहेरचा हाय. आप्पा चल पंताकडे घेऊन माफी मागूया. अरे मामला खतम झाला असता, पोरग जे दडून बसलंय ते आता घरात असतं. तर तेव्हा दादा विचारतात आप्पा, अरे आता काय करता येईल काय देवा. तर तेव्हा राणूजी म्हणतात म्या टाकतो शब्द, माझ्या शब्दाला तिथं किंमत आहे. कोणाला नाही, पर मला वाड्याच्या चौकटीजवळ जायची मुभा आहे. हे बघा अजून बी येळ गेलेली नाही. गंगाधर शास्त्र्यांच्या पायावरती डोकं ठेवूया आणि म्हणूया की हे मिटवा. आणि तेव्हा आता दादांना तर ते सगळं काही त्यांचं म्हणणं पटत असतं. तर आता इकडे मित्रांनो हौसा आता त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अखेर सांगते यांच्या नवऱ्यांनी मला वाचिवलं, बरं झाले ते देवासारखे धावून आले म्हणून, नाहीतर ओढत घेऊन निघाले होते मला ते. असं ती खूप रडत रडत आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगत असते. आणि पुढं म्हणते आणि अशा भल्या माणसाला तुम्ही त्रास देताय, अव कुठं फेडाल हे पाप. तर तेव्हा ते सगळं ऐकल्यानंतर सगुणाव म्हणते पोरी खरं सांगायला आलीस, आता काय काळजी नाही बघ. तेव्हा हौसा रडत रडत म्हणते नाही या अगोदरच मला यायला पाहिजे होतं, पण काही लोकांनी मला दम दिला होता आणि माझ्या ताईंनी माझं डोळं उघडलं आणि त्यांनीच मला इथे यायची हिंमत बी दिली, तरी बी यांच्या मालकाचं थोडं चुकलंच बघा. तर तिनं असं म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि ते वरिष्ठ अधिकारी म्हणतात गलती सी. तर तेव्हा हौसा म्हणते अजून 4 रट्ट जास्तच द्यायला पाहिजे होतं त्या गोऱ्यासनी. तर तेव्हा आता फादर जॉन म्हणतात सर नाउ दॅट इज अ ट्रूथ, आणि म्हणतात किस किस को यहाँ डिसमिस करते हैं वरना मुझे गव्हर्नर को बताना पडेगा. तर तेव्हा आता ते वरिष्ठ अधिकारी सॉरी असं म्हणतात आणि ते तिथून निघून जातात. आणि त्यानंतर मित्रांनो ते वरिष्ठ अधिकारी निघून गेल्यानंतर फादर जॉन सगुनावला म्हणतात सगुना ये लड़की बहुत हिम्मत वाली है, आय प्राऊड ऑफ हर, असं ते सावित्रीकडे हात करून बोलत असतात. तर तेव्हा सावित्री विचारते फादर म्हणजे आता समज निवळलं ना, मालक घरी येऊ शकतात ना. तर तेव्हा फादर जॉन म्हणतात येस येस. तेव्हा सगुनाव सुद्धा म्हणते वय ग पोरी वय, आता तुझं मालक घरी येणार बघ. असं म्हटल्यानंतर सावित्री जाऊन सगुनावला मिठीच मारते. आणि त्यानंतर मित्रांनो आता घरी तर म्हणजे हे सगळं कळल्यानंतर घरी आता छान अशी सगळी सजावट वगैरे केलेली असते, ज्योतीच्या स्वागताची तयारी केलेली असते. आणि तेव्हा सर्वजण वाट बघत असतात. आणि तेव्हा पार्वती बाहेर येऊन विचारते आलं का तात्यासाहेब, आणि म्हणते कुठं राहिले या म्हणाव की आता. आणि सावित्री तर डोळ्यात तेल घालून अशी एकदम चातकासारखी वाट बघत असते ज्योतीची. तर सगुनाव म्हणते अगं माझे पण डोळे शिनले बघ त्याची वाट बघून बघून. आणि इतक्यातच मित्रांनो तिकडून राजाराम येऊ लागतो आणि पुढे येऊन म्हणतो दादा आऊ आला आला ज्योती आलाय. आणि तो सुद्धा पुढे येऊन उभा राहतो. आणि इतक्यातच मित्रांनो आता मागून ज्योती छानपैकी असा हसत धावत धावत येत असतो आणि तो खूप खुश असतो. आणि तो आल्या आल्या मित्रांनो आता दादा एकदम हात असं आपले खुले करतात आणि त्याला आपल्या जवळ बोलवतात. तर तेव्हा ज्योतीसुद्धा जातो आणि एकदम दादांना जाऊन मिठी मारतो. आणि तेव्हा दादांच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं मित्रांनो. आणि त्यानंतर ते ज्योती लेकरा असं म्हणून त्याला डोळे भरून बघू लागतात. तर तेव्हा आता ज्योतीची आईसुद्धा म्हणते माझ्या लेकरा असं म्हणून त्याला आता आपल्या जवळ बोलवते. आणि तिच्या डोळ्यामधून सुद्धा खूप पाणी येत असतं मित्रांनो. आणि आता ती ज्योतीच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते खरंच दृष्टावलास की रे तू, आणि म्हणते थांब तुझी दृष्ट काढते हा. तर तेव्हा ज्योती म्हणतो आई दृष्ट काढायची असेल तर तुझ्या सुनेची काढ, ती होती म्हणून मी घरी आलो, नाहीतर खडी पडायला, असं तो बोलत असतो. तर तेव्हा त्याची आई म्हणते अरे गप किर, आणि त्याला गप्प करून म्हणते काढते, तिची पण दृष्ट काढते. आणि सावित्रीला म्हणते सुनबाई या इथं उभं राहा, असं म्हणून ती ज्योतीच्या शेजारी तिला उभं राहायला सांगते. आणि तेव्हा मित्रांनो आता सगळंच वातावरण एकदम आनंदमय झालेलं असतं, सर्वजण खुश असतात.
आणि तेव्हा सावित्री आता ज्योतीच्या शेजारी येऊन उभी राहते आणि तेव्हा आता ज्योतीची आई या दोघांची मिळून आता नजर काढू लागते. तर तेव्हा पार्वती सुद्धा सावित्रीची नजर काढते आणि इतक्यातच दादा म्हणतात, "सुनबाई, मोठं उपकार केलंस बघा आपल्या घरावर." तर तेव्हा सावित्रीला असं त्यांनी बोलल्यानंतर थोडासा धक्काच बसतो आणि ती दादांच्या समोर जाते आणि म्हणते, "दादा, अहो असं का बोलताय?" आणि हात जोडून म्हणते, "फक्त आशीर्वाद असू द्या बघा." असं म्हणून ती दादांचा आशीर्वाद घेते. तर तेव्हा दादा विचारतात, "कुठून आला पोरी इतका आत्मविश्वास?" तर तेव्हा सावित्री सांगते, "आबांच्याकडून." आणि मित्रांनो, ती असं म्हणत असते इतक्यातच तिथं पाटील येतात. तर सावित्री पुढं म्हणू लागते, "दादा, माझे आबा म्हणायचे, पोरी तू खरी असशील ना, तू कुणाला कुणाला भिवू नको बघ." आणि ती असं बोलत असते आणि तेव्हाच आता पाटील म्हणतात, "काय ग सावी, आबाची आठवण कशापायी काढली?" आणि तेव्हा आता सगळेजण एकदम त्यांच्याकडे बघू लागतात आणि सावित्री तर खूपच खुश होते आणि दादा म्हणतात, "नेवशे पाटील, अहो या की." तर तेव्हा पाटील, "राम राम दादा," असं म्हणून पुढे येतात. तर दादा म्हणतात, "बघा तुमच्या पोरीचा पराक्रम बघा." तर तेव्हा पाटील म्हणतात, "पराक्रम? काय काळजीचं नाही नवं दादा?" तर सगुनाव म्हणते, "तुमच्या पोरीनं सगळं निस्तरलं बघा." तेव्हा पाटील म्हणतात, "होय का? मग आम्ही जातो आल्या पावली माघारी. लेकीनं निस्तरलं म्हणल्यावर आमची काय गरज येतं नाही का?" असं म्हटल्यानंतर सगळेजण हसत असतात. तर तेव्हा आता सावित्री पुढं जाते आणि म्हणते, "आबा, पाया पडते." असं म्हणून ती पाटलांचा आशीर्वाद घेते. तर तेव्हा पाटील तिला म्हणतात, "अगं पोरी, आयुष्यमान हो." तर तेव्हा आता सगुनाव म्हणते, "अण्णा, अशी नाही सोडणार मी, जेवायचं आहे." तर तेव्हा पाटील म्हणतात, "जेवण? फुल्यांच्या घरचं जेवण? नको दादा. अहो काय आहे, तुमची सूनबाई चुलीवरती वही ठेवती आणि त्याच्यावरती भाकऱ्या भाजती. त्या कवा भाकऱ्या भाजायच्या, कवा आम्ही जेवायचं आणि कवा जायचं नायगावला परत." असं ते बोलत असताना तर सगळेजण परत हसू लागतात आणि ज्योतीला म्हणतात, "त्या परस असं करा जावई बापू, ऊसाचं कांडकं द्या तुम्ही, तेवढं खातो आणि जातो." असं म्हटल्यानंतर तर सर्वजण परत मोठमोठ्याने हसू लागतात आणि त्यानंतर दादा म्हणतात, "या पाटील आतमध्ये या." आणि तेव्हा आता पाटील आतमध्ये येतात आणि त्यानंतर आता जेवण वगैरे झाल्यानंतर दादा राजारामला म्हणतात, "राजाराम, इडा देते असणे." तर तेव्हा राजाराम म्हणतो, "होय होय." असं म्हणून त्यांना आता पान देतो. इतक्यातच आता ज्योती तिथं येतो. तर तेव्हा पाटील म्हणतात, "पाहुणं, अहो बसा की, जरा बोला आमच्या संग." तर तेव्हा ज्योती वय असं म्हणतो आणि त्यांच्यासमोर बसतो. तर तेव्हा आता पाटील विचारतात, "काय मग आता मोहरं काय करायचं म्हणताय?" "आम्ही तर म्हणतोय सरकारी नोकरी बघा एखादी, मिळेल तुम्हासनी लगेच." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "सरकारी नोकरी नाही, मी पंतोजी व्हायचं ठरवलंय." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो आणि पाटील तर या सगळ्यांच्याकडे धक्क्यानेच बघू लागतात. तर राजाराम म्हणतो, "पंतोजी? अरे ज्योती, पंतोजीला काय आहे र? अधिकारी हो की." तेव्हा सावित्री तिथून चाललेली असते. तर पाटील तिला थांबवतात आणि म्हणतात, "सावी, जावई बापू काय म्हणतात? पंतोजी व्हायचं डोसक्यात घेतलंय त्यांनी." तर तेव्हा सावित्री म्हणते, "आबा, आता ते जे ठरवत्याल ते." तर तेव्हा दादा म्हणतात, "म्या म्हणतो सरकारी नोकरी आबदार." तर ज्योती म्हणतो, "पण मी उत्तम शिकवू शकतो." तेव्हा दादा म्हणतात, "ते बघितलंय की आम्ही." आणि सावित्रीला म्हणतात, "काय सूनबाई?" म्हणजे ज्योती जे सावित्रीला शिकवत असतो त्याकडेच आता दादांचा इशारा असतो आणि आता ते सगळं समोर येईल म्हटल्यानंतर सावित्री आता तिथून निघूनच जाते. तर तेव्हा आता पाटील ज्योतीला म्हणतात, "आम्ही काय म्हणतोय जावई बापू, जो काही विचार करायचा आहे, जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो चौबाजूनं विचार करूनच निर्णय घ्या. घरातली मोठी काय म्हणतात त्यांचं ऐका जरा आणि मग ठरवा काय ती. आम्ही काय बोलणार मध्ये." आणि दादांना म्हणतात, "दादा, सावित्रीला माहेरला घेऊन जायचं म्हणत होतो नायगावला. काय हे बालन टळावं म्हणून तिनं बी अंबाबाईला नवस केला होता, तो फेडावा लागल. काय म्हणता, जाऊ का घेऊन?" असं ते विचारतात. तर तेव्हा दादा म्हणतात, "चालतंय की, अहो आमची कुठं ना आहे, जाऊ द्या." आणि त्यानंतर मित्रांनो आता सावित्री आवरावर करत असते. तर तेव्हा ज्योती थोडासा आता नाराज असतो. तर तेव्हा सावित्री त्याला विचारते, "मालक, काय मग जावं ना नायगावला?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "हो." तर सावित्री विचारते, "करमल का?" तर तेव्हा ज्योती तिच्याकडे न बघताच म्हणतो, "हो, काही फरक पडणार नाही." तर तेव्हा सावित्री म्हणते, "बघा, नाहीतर उगं वाटाकडं डोळं लावून बसाल." तर ज्योती म्हणतो, "बिलकुल नाही." तर सावित्री विचारते, "आणि आठवण आली तर?" तेव्हा ज्योती म्हणतो, "नाही येणार आठवण." तर तेव्हा सावित्री आता रागारागात उठते आणि ज्योती समोर येते आणि म्हणते, "घ्या, म्हणजे वाट बी बघणार नाही, आठवण बी येणार नाही आणि फरक बी पडत नाही.
एवढीच आहे वय माया माझ्यावर. तर तेव्हा ज्योती म्हणतो, शरीरातून प्राण गेल्यानंतर काय होतं शरीराचं? त्यात राहते का चेतना? भावना राहते? त्याला असतं का मन? साऊ, तुझं जाणं तसंच. तुझं जाणं म्हणजे माझ्यातनं प्राण गेल्यासारखं. आणि असं ज्योतीने म्हटल्यानंतर आता सावित्रीच्या डोळ्यातून खळखळ पाणी येतं आणि ती ज्योतीला मिठीच मारते आणि ती म्हणते, अहो मालक काय बोललात? तर तेव्हा आता ज्योती सावित्रीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, लवकर ये, तुझ्याशिवाय हा ज्योती नाही. आणि त्यानंतर मित्रांनो आता सावित्री तिथून निघते. आणि त्यानंतर मित्रांनो आता इकडे नायगावमध्ये महादू जो असतो तो दंगा करत येतो. म्हणतो, आल्या आल्या आपल्या सावी अक्का आल्या. आणि म्हणतो, आपल्या सावी अक्का आल्या. आणि तेव्हाच मित्रांनो आता सावित्री तिथून येते आणि ते तिच्या मागे पाटील सुद्धा असतात. आणि ज्यावेळेस आता सावित्री पुढे येते आणि तेव्हा तिला सगळे ते मागचे तिचे जुने क्षण सगळे आठवू लागतात. ती आता तिच्या भावांच्या मागे धावत असते. तर तेव्हा तिचे भाऊ ओरडत असतात, अक्का नको मारू, अक्का नको मारू. आणि त्यानंतर आता तिची आई तिच्यावरती जशी माया करत असते ते सुद्धा सगळं काही आठवत असतं. आणि तिने सांगितलेलं असतं, प्रत्येक हरणीला एक ना एक दिवस आपल्या कळपातून बाहेर जावंच लागतं. आणि त्यानंतर तिचं झालेलं लग्नसुद्धा आठवत असतं. आणि तेव्हाच आता तिची आई तिच्या पुढे येते आणि तिची आई पुढे आल्यानंतर सावित्री लगेचच जाऊन तिला बिलगते. आणि तेव्हा आता सावित्रीची आई तिला विचारते, कशी आहेस ग बाई, किती दिवसांनी दिसलीस? आणि तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यामधून पाणी येत असतं. आणि सावित्रीची आई विचारते, पाहुणं बरं आहेत ना? तर तेव्हा सावित्री सांगते, समदे बरं आहेत बघ. तर तेव्हा सावित्रीची आई म्हणते, लई वाढलीस ग, पण आता माझ्या हातचं खाऊ पिऊ घालते बघ तुला. आणि त्यानंतर तिची नजर काढते आणि तिच्या डोळ्याला पाणी लावते. आणि त्यानंतर आता सदा आणि सकाच्या ज्या बायका असतात त्या लगेचच येऊन तिला नमस्कार करतात. आणि तेव्हा आता सावित्रीची आई आतमधून अक्काला हाक मारते, म्हणते, वंश, अहो वंश, कोण आले बघा. तर तेव्हा आतून अक्का आले आले असं म्हणून बाहेर येते. आणि सावित्रीला बघितल्यानंतर म्हणते, अगं सावित्री. तर तेव्हा आता पाटील म्हणतात, काय हो सावीची आई, मन भरलं का लेकीला बघून? तर तेव्हा सावित्रीची आई म्हणते, व्हय व्हय. तर तेव्हा पाटील म्हणतात, सावी, दुसरा काढला होता बरं का तुझ्या आईनं. कवा एकदा माझी सावी दिसत्या, कवा माझी लेक बघणार मी, असं ते सांगत असतात. तर तेव्हा सर्वजण थोडंसं हसू लागतात. तर तेव्हा अक्का म्हणते, अरे खंडू, आईचं मन नाही कळायचं तुला? तर पाटील म्हणतात, वही की अक्का. तर आता अक्का म्हणते, अगं लक्ष्मी, अगं सावित्रीला हातपाय धुवून आता घरात येऊ दे की, का तिथंच उभी ठेवणार आहे? तर सावित्रीची आई म्हणते, वय. आणि सावित्रीला म्हणते, तू हातपाय धु, मी आलेच. आणि तेव्हा आता सावित्री आतमध्ये येऊ लागते. आणि त्यानंतर आता यांची कामं सुरू होतात. तर सदा आणि सकाची बायको जी असते त्या कामं करत असताना एकमेकींशी बोलत असतात. तर एकटी म्हणते, बरं झालं वंश दिवसा ढवळा आल्या. आणि दुसरी म्हणते, नाहीतर तिच्या फेरीत घावल्या असत्या. तर ते ऐकल्यानंतर अक्का म्हणते, वय तर, अगं आपल्या कुशाभाऊंची सुला त्या दिवशी भाजी इकून गावामध्ये यायला तिला लई रात झालती. ती जशी वेशीत चिरली का नाही तशी उजव्या बाजूच्या दगडावर ती उभी होती, हिरवीगार साडी नेसलेली, कपाळावर एवढा मोठा टिळा, नाकात पल्लेदार नथ होती. सुलाकडं बघून ती जशी हसली का नाही तशी सुला जागच्या जागेवर बेसूद पडली की. आणि ते ऐकल्यानंतर एकटी म्हणते, आज नेलं की तिच्या शिरापूरच्या दर्ग्यात, बरं झालं आपल्या वंश येळेवर आल्या. आणि असं बोलत असताना या तिघेसुद्धा खूप घाबरलेल्या असतात. तर तेव्हा आता अक्का म्हणते, अगं ये ते आवरा की लवकर, पोरगी आली आहे तिच्यासाठी काहीतरी चांगलं चुंगलं खायला करा आणि आणा, चला लवकर आटपा. आणि तेव्हाच आता इकडे मित्रांनो गफ्फूर चाचा घरी आलेले असतात. आणि त्यांना आता सगळं समजल्यानंतर ते म्हणतात, अच्छा ये बात है. तेव्हा दादा म्हणतात, गफ्फूर चाचा तुमचं ऐकल देवा त्यो, त्याला म्हणावं सरकारी नोकरी धर. आणि खरं सांगू का, आता या फुलाच्या धंद्यामध्ये काय राम राहिला नाही. तर तेव्हा चाचा म्हणतात, ठीक आहे मैं बात करता हूँ ज्योती से. तर तेव्हा दादा म्हणतात, आणि तो गोपाळ हरी घरी एवढं मुबलक आहे पर तरी बी सरकारी नोकरी करतोय, महिन्याला 100 रुपये आहे. आता बोला, माझं लगीन 40 रुपयात झालं होतं. तर ते ऐकल्यानंतर गफ्फूर चाचा म्हणतात, ते झालं, पण एक बात बोलू दादा, ज्योती आता ज्योती राव झालेला आहे, मोठं शिक्षण घेतलंय त्यानं, इसीलिए भले बुरे की पहचान ज़्यादा उससे हमसे ज़्यादा है.
तेव्हा दादा म्हणतात, गप्पूर चाचा, या पंतोजीच्या नोकरीत काय नाही हो, ना हाताला ना पोटाला, पर जे हाय ते बी पक्क नाही. तर तेव्हा चाचा म्हणतात, ठीक आहे, मैं बात करता हूँ उससे. तेव्हा दादा म्हणतात, होय तुम्ही बोला, मनावर घे देवा. तर इकडे आता सावित्री तिच्या भावांच्या सोबत बोलत असते आणि सदाला विचारते, कपिला कशी आहे रे? तर तेव्हा सदा सांगतो, कपिला छान आहे बघ, तू तिची काळजी करू नकोस बघ. तर तेव्हा सावित्री म्हणते, मला घरला तिची लई आठवण येते बघ. आणि तेव्हाच आता आतमध्ये आल्यानंतर साकाकडं बघते आणि तो सगळं समोर तिथं वही दौत वगैरे सगळं काही घेऊन बसलेला असतो आणि ते बघितल्यानंतर एकदम ती धावत त्याच्याकडेच जाते. तर सका म्हणत असतो, अगं अक्का ये ना, बस ना. तर तेव्हा ती जाते आणि लेखणी हातामध्ये घेते आणि ते बघितल्यानंतर हे दोघेसुद्धा एकमेकांच्याकडे बघून हसत असतात. आणि तेव्हा आता सावित्रीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योती जो असतो बोरूला धार लावत असतो आणि तो म्हणत असतो, याचा टोकदारपणा महत्त्वाचा, तलवारीचं पातं असतं ना, ज्याला सहाणेवरती घासून धार आणावी लागते, तशीच ही विद्यार्थ्यांची लेखणी विचारांच्या पाट्यावरती घासून याला धार करावी लागते. नव्या युगाचं शस्त्र आहे हे. आणि ते सगळं काही आठवत असताना सावित्री खूप हसत असते, तिला आनंद होत असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावित्री आता अक्काला म्हणते, रमाला भेटून येऊ का गं? तर तेव्हा अक्का म्हणते, सुखाचा संसार चाललाय ना तुझा, मग तिच्याकडे जाऊन अपशकुन कशाला करून घेतीस? तर तेव्हा सावित्री म्हणते, तुमच्या ठाई असेल अपशकुनी. असं म्हणून ती तिथून लगेचच धावत रमाकडे जाते आणि ती पेढा घेऊनच तिच्याकडे जाते. आणि ज्यावेळेस आता ती रमाकडे जाते तर तेव्हा रमा अजूनसुद्धा त्याच स्थितीमध्ये असते. आणि तेव्हा सावित्री तिला म्हणते, आमचं हे 7वी पास झालं, हे घे तोंड गोड कर, असं म्हणून तिला पेढा भरवत असते. तर तेव्हा रमा आपलं तोंडच फिरवते आणि ती म्हणते, मला गोड खूप आवडतं, पण स्वर्गीयांना त्रास होईल आणि मग ते काही नाही खाऊ शकत. आणि त्यानंतर आता दुसरीकडे दोघंजण भेटलेले असतात, म्हणजे 2 गावकरी असतात. एकटा गावकरी दुसऱ्याला म्हणत असतो, माझ्या बायकोनं सांगितलंय शिरा घेऊन जा म्हणून, तिला गोड आवडते म्हणून. आणि असं ते बोलत असताना इतक्यातच आता पैंजणचा आवाज येऊ लागतो आणि तो आवाज ऐकल्या हे दोघंसुद्धा आता तिथून धावत सुटतात. आणि तेव्हाच एक बाई तिकडून येत असते. आणि मित्रांनो, आता सावित्री तर आडोशाला उभा राहून ते सगळं काही बघत असते आणि त्या बाईवरती नजर ठेवून असते. आणि मित्रांनो, आता सावित्री जी आहे ती त्या बाईचा आता पर्दाफाश करायच्या तयारीत असते. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.